ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। योग्य वेळ आली की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, उपमुख्यमंत्री अजित पवार। योग्य वेळ आल्यावर शेतकरी कर्जमाफी करणार। योग्य वेळ कधी येणार ते आम्ही सांगू। आमच्या जाहीरनाम्यात ते होतं। 20,000 कोटींची वीज माफी दिली। लाडकी बहीण योजना आहे असं मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। पाहूया ते काय म्हणतात। आता अतिवृष्टीच्या पैशाला कुठली अडचण नाही। एनडीआरएफ एसडीआरएफच्या संदर्भामध्ये आपल्याकडे केंद्राचा पण निधी असतो, राज्याचा पण निधी असतो। मी आताच जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, मी जरा सकाळी लवकर आलो होतो, त्याच्यावर त्यांच्या चेंबरमध्ये आम्ही बसलो होतो। त्यावेळेस त्यांनी मला लक्षात आणून दिलं की दादा असं असं आत्ताचा जे काही घटना घडली त्याचे प्रस्ताव मी पाठवलेत। मी आता नागपूरला जाईल, त्यावेळेस विभागीय आयुक्तांच्याकडे येऊन विभागीय आयुक्तांनी ते मंत्रालयामध्ये पाठवलेत का। मंत्रालयामध्ये कालच आमची कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला निधी उपलब्ध करून देण्याचे ठरलेलं आहे। निधी आपल्याकडे आहे, केंद्राचा पण निधी आपल्याकडे आहे। केंद्र सरकार प्रत्येक राज्याला अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटाच्या करता, ज्याला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो, मदत पुनर्वसन म्हणतो, ह्या गोष्टी ह्या हेडखाली निधी येत असतो। त्याच्यावर निधीची कुठली काही अडचण येणार नाही। मी मुंबईला गेल्या या संदर्भामध्ये जो काही प्रस्ताव आला त्याला निधी देण्याची व्यवस्था करेल। शिवाय जे काही पंचनामे वगैरे करायचं काम चाललेलं आहे त्याच्याही बद्दल जिल्हाधिकारी महोदयांनी मला सांगितलं की त्यांचं काम चालू आहे।